पाहुयात पुढची एक धक्कादायक अशी बातमी। गायीच्या चोरीच्या संशयावरून धर्म आणि जात विचारून दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। बुलढाण्यामधल्या खामगाव शहरामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। धर्म विचारण्यासाठी तरुणाला नग्न करण्यात आलं। मैदानामध्ये मारहाण केल्याच्या नंतर गायींसोबत त्याचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढण्यात आले। यानंतर या तरुणाचं अपहरण करून त्याला 3 किलोमीटर लांब नेऊन त्याला तिथे सुद्धा पुन्हा एकदा मारहाण झाली। गस्तीवरती असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्यामुळे तरुणाचे प्राण वाचले आणि या मारहाणीमध्ये त्याचा एक डोळा निकामी झालाय तर त्याच्या नाकाचं हाड सुद्धा मोडलंय। या प्रकरणी आता 3 तरुणांवरती गुन्हा दाखल झालाय। आरोपींवरती मकोका लावावा, कठोर कारवाई करावी अशी मागणी करत संघटनांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय। मी बस स्टॉपवर बसलेला होतो। तिकडून दोघं जण आले, मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे। त्यांना म्हटलं मला माहीत नाही। ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं। तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले। मी फोनवर बोलत होतो, उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले। काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली। माझ्या मुलांना 3 जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाड त्याचं फ्रॅक्चर झालेला आहे। एवढं गंभीर जखमी केलेलं आहे। तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की 3 दिवसापासून माझ्या मुलांनी जेवण सुद्धा केलेलं नाही आहे। डोळा पण त्याचा एक डोळा सुद्धा उघडत नाही आहे। दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहे। आज आमच्या सोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। ऑल इंडिया पॅंथर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा। पहलगामचे आतंकवादी जसे पहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारलंय तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते। यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो। दरम्यान माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली। अगदी काल एका दलित मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून अमानुष मारहाण करण्यात आली। त्याचा डोळा निकामी केला, नाकाचं हाड मोडलं। सामाजिक न्याय मंत्री म्हणून तुम्ही काय पावलं उचलणार? नक्की बघा, अशा ज्या घटना घडतात ना याचा त्रास समाजाच्या ज्याला म्हणजे मन ज्याच्याकडे आहे, जिवंतपणा ज्याला म्हणतात, त्या सगळ्याला याचा त्रास होतो अशा घटनेचा। या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्नशील प्रत्येक जण असतात, परंतु कारण काय असतात माहीत नाही, पण अशा घटना घडू नयेत। आणि आता आमच्या विभागातर्फे आम्ही असं जी काही घटना घडतात त्या ठिकाणी तातडीने उपायुक्त जे असतो आमचे त्यांना तिथं पाठवत असतो। त्यांना तिथून आम्हाला त्याला काय मदत करता येईल। आता तुम्ही पाहिलं ऊसतोड कामगार ॲक्सिडेंट झाला, पहिले त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं। तातडीनं 10 लाखाची मदत आम्ही त्याच्या घरी जाऊन देतो। तातडीनं मॅक्झिमम एखादा दिवस लेट ती मदत पोहोचायचा प्रयत्न करतो। माझा प्रश्न थोडा वेगळा आहे। काल जी घटना घडली त्या घटनेसाठी सुद्धा माझा उपायुक्त तिथं जाईल, तातडीनं तिथं काय कारवाई करता येईल तिथं निश्चित करेल ते सांगितलं तुम्हाला मी।